शिविर जो इन्होंने अभी ये ऑर्गेनाइज़ किया, ये लास्ट 11 साल से ये लोग कर रहे हैं और बड़ी अच्छी बात है। मुझे आज पहली बार मौका मिला है इस प्रोग्राम में आके इनका उद्घाटन करना। ये मेरे लिए बहुत सौभाग्य की बात है। मैं ये जो अच्छा काम कर रहे हैं, ये हमेशा मैं चाहूँगा कि ये इसी तरह से अच्छा काम करते रहे। और मैं गुरुनाथ जी से रिक्वेस्ट करूँगा कि अगला जो रक्तदान शिविर होगा वो गोकुलधाम सोसाइटी के कंपाउंड में होगा, ताकि इससे ये होगा कि पूरा हिंदुस्तान ये देखता है और पूरा हिंदुस्तान इसमें इन्वॉल्व हो जाएगा कि रक्तदान करना कितना अहम बात है। सर, एक मेरा आपसे सवाल है। देखा जाए तो आपने तारक मेहता का जो उल्टा चश्मा है, इतना अच्छा खूबसूरत रोल किया है कि आपकी छवि अब्दुल भाई की बन चुकी है, और इतनी जो एनर्जी जिस तरह से आप रोल करते हैं उसके बारे में क्या कहेंगे? किस तरह से आप अपने आप को देख, ये भी इसी में भी यही बात आती है, रक्तदान। अगर आप अपना रक्त को दान करते हैं तो अपने आप में रक्त में ही इतनी एनर्जी आ जाती है कि आप महसूस ही नहीं कर पाएंगे कि आप मतलब आप वीकनेस है आपका है, आप वैसे ही फुर्तीले आप इस तरह से करिए। जैसे आपने बताया कि तारक मेहता का उल्टा चश्मा में अब्दुल का जो कैरेक्टर मैं निभा रहा हूँ, और उस हिसाब से आप मेरे में जो एक्टिविटी देख रहे हैं, एक्टिव देख रहे हैं मुझे, तो ये सब इसी चीज़ है कि हमेशा आप इसमें इन्वॉल्व रहे और अच्छी तरह से काम करते रहें। तारक मेहता का उल्टा चश्मा में देखा जाए तो आप मेरे सबसे फेवरेट एक्टर हैं। इस तरह से आपकी जो टीम दिखाई देती है, क्या कहना चाहेंगे? नहीं, ऐसा नहीं है सर। जितने भी सारे, जितने से छोटे से बड़े जितने भी एक्टर हैं, सबके सब फेवरेट है और सब अपना अपना अच्छा काम कर रहे हैं। जिसमें मेन हमारे आशीष कुमार मोदी है, जो हमारे प्रोड्यूसर है, वो बहुत अच्छा काम कर रहे हैं। जो आज 18 साल से तारक मेहता चल रहा है, वो उन्हीं की बदौलत है। और ये सब आप ऑडियंस का प्यार है, इसकी वजह से ही चल रहा है। तो मैं चाहूँगा कि बस आप लोग इसी तरह से प्यार करते रहें तारक मेहता की पूरे टीम को। भाऊ, काय सांगाल की रक्तदान शिबिर किती महत्त्वाचं आहे? ज्या प्रकारे आज रक्ताचा तुटवडा आम्ही लोकांना भासवतो आणि अनेक लोक रक्तासाठी इकडे तिकडे धावत असतात. आज रक्तदान शिबिराचं आपण आयोजन करून जीवनदान देण्याचं काम कुठेतरी लोकांना इथे ह्या माध्यमातून होतं. काय सांगतो? सर्वप्रथम मी सर्व चॅनलचे तुमचे रसिक आहेत त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की तुमच्या चॅनलतर्फे आमचं काम जनतेपर्यंत पोचवलं जातं. आणि आमच्या वेदांत प्रतिष्ठानला आता 11 वर्ष पूर्ण आली. 11 वर्षात जवळजवळ आम्ही 40 ते 50 मेडिकल कॅम्प, सायकल वाटप, कोविडमध्ये सफाई कामगार त्यांना रेशन वाटप, सर्व अशा प्रकारे केले आहेत. आणि त्याचं आम्हाला एक मानसिक समाधान असतं. आणि रक्तदान हा स्पेशली एक रक्तदान म्हणजे एक जीवनदान आहे म्हणजे. आणि रक्तदानपासून हे होणं जरुरी आहे, म्हणजे रक्ताचा तुटवडा कधी भासला नाही पाहिजे. याच्यासाठी मी आणि माझी मिसेस सेक्रेटरी जी आहेत योगिता मिठबावकर यांनी संकल्प केला की आपण याच्यापुढे जास्तीत प्रत्येक वर्षी निदान 1-2 रक्तदान शिबिर आयोजित करायची. नक्की साधारण लोक आज रक्तदान करायला पोचतील. बहुतेक ह्यावेळी आम्ही असं संकल्प केला की 100-1 लोक तरी ह्यावेळी, म्हणजे 100चा टार्गेट आम्ही नक्की गाठू. कॅन्सरचा प्रभाव जो आहे वाढत चालला आहे. ब्रेस्ट कॅन्सर जास्त करून आज महिलांमध्ये बघायला मिळतं. तर त्यावरती उपचार आणि ज्या प्रकारे जे चाचपणी व्हायला पाहिजे त्याच्याही शिबिराची गरज आहे. आत्तापर्यंत सांगायला आनंद होतो की आत्तापर्यंत आम्ही 4 ते 5 मेमोग्राफी कॅम्प आत्तापर्यंत अरेंज केले. आणि त्या याच्यात देवाच्या दयेने म्हणजे आत्तापर्यंत कोणी त्यात म्हणजे असं कॅन्सर म्हणजे आढळून आलेलं नाही. ते चांगलं आहे. आणि अशा प्रकारे आम्ही चेंबूरमधील महिलांची सेवा करण्यासाठी आमचं वेदांत प्रतिष्ठान नेहमी तत्पर आहे. साहेब, सर्वांसाठी काही ना काही असतं. पत्रकारांसाठी पण अशा प्रकारे आरोग्य शिबिर आयोजन होणं किती गरजेचं? नक्की, मी मगाच सांगितलं ना, आम्ही पोलीस स्टेशनला केलं, परत सफाई कामगारांसाठी आरोग्य शिबिर, तसंच पत्रकारांना पण ते आमच्यासाठी झटत असतात. आमच्या बातम्या समाजात जी जनजागृती होती ती त्यांच्यामुळेच होती. तर त्यांचे तर आभार आम्ही मानणं तेवढं कमीच आहे, मानणार तेवढे. तर त्यांच्यासाठी जर तसं असेल, त्यांची एक कॉन्फरन्स म्हणजे रूम असेल, म्हणजे जिथे पत्रकार सर्व असतात, तिथे आम्हाला कोणत्याही प्रकारचं म्हणजे असं वैद्यकीय शिबिर आणि सेवा देणं म्हणजे खूप आवडेल आम्हाला. जर त्यांच्यातर्फे तसा प्रस्ताव आला तर नक्की आम्ही वेदांतर्फे सेवा करण्यास मंजूर तयार आहोत. काय सांगाल?
सुरीली आवाज आहेत आपली आणि त्या सुरीली आवाजामध्ये आज एकत्रित ब्लड डोनेशन ते आयोजित करण्यात आले आणि काय आपण लोकांना मेसेज द्याल? मी योगिता गुरुनाथ मिटबावकर, वेदांत प्रतिष्ठानची सेक्रेटरी. वेदांततर्फे मी हे सांगू इच्छिते, आता तुम्ही खूप छान सुचवलं सरांना की पत्रकारांसाठी काय. खरोखरच आमचं हे कधीच लक्षात आलं नाही आणि या गोष्टीकडे कधी लक्षही गेलं नाही. पण खरोखर आता तुम्ही इथे आहात आणि तुमच्याशी आम्ही ह्या विषयावरती नक्कीच बोलू आणि कुठे हे आम्ही करू शकू, म्हणजे तुम्हाला कसं पॉसिबल होईल त्या प्रकारे आपण हे नक्कीच शिबिर भरू. आणि वेदांचं बोलण्यात आलं तर जसं महिलांसाठी आम्ही मेमोग्राफी कॅम्प्स केलेले आहेत आणि आता ज्या मॅडम राणे मॅडम होत्या त्यांनी जसं सुचवलं तर त्यांच्याशी आम्ही चर्चा करून ह्या विषयावरती पुढे जाऊ की आम्हाला कसं अजून महिलांसाठी काय करता येईल. स्पेशली कारण कॅन्सर हा प्रकार खूप वाढत चालला आहे आणि इतका फास्ट तो वाढत चाललेला आहे की खरोखरच महिलांना याची फार आवश्यकता आहे, फार गरज आहे. तर नक्कीच ह्या छोट्या छोट्या उपक्रम आम्ही असं ठरवलेलं आहे की दर महिन्याला वेगवेगळे उपक्रम करायचे. जसं आता आमचं आहे की पुढच्या महिन्यात आम्ही हिअरिंग मशीनचं उपक्रम करणार आहोत. तसंच आणि अजून काही जर वेगवेगळे संस्था आमच्याकडे आले तर आम्ही नक्कीच त्याला मॅडम, महिला खुलून बाहेर येत नाही हो त्याच्यामध्ये स्लमसारख्या विभागामध्ये हातावर काम करणाऱ्या अनेक महिला आहेत. बरोबर. त्यांना असे उपचार घेणं आणि अशा प्रकारे पुढे येणं फार कठीण असतं. तर अशा प्रकारे आरोग्य कॅम्प कुठेतरी स्लमसारख्या विभागामध्ये जर आयोजित करण्यात आले तर त्याचा मोठा फायदा होईल असं वाटतं. हो, नक्कीच नक्कीच. आणि आम्ही हे कॅम्प जसं आमचं वेदांत आहे ते आम्ही इथे पंचशिलामध्ये सिद्धार्थ कॉलनीमध्ये असे वेगवेगळ्या ठिकाणी स्लम एरियामध्ये स्पेशली अरेंज करतो. आणि आमची जसं फक्त हेल्थ चेकअपच नाही तर मेमोग्राफी कॅम्पसुद्धा ही अशा प्रकारे होते की त्याच्यासाठी एक वेगळी बस येते आणि त्या बसमध्ये आम्ही दिवसाला कमीत कमी 30 महिला घेतो. त्यांचं मोफत चेकअप होऊन जातं आणि मग त्याचे रिझल्ट्स आम्हाला एक 5-6 दिवसांनी मिळतात. त्याच्यामुळे मग त्याच्यावरती मग पुढचं प्रोसिजर आम्ही करत जातो की कसं करायचं काय. पण प्रतिसाद टिळकनगर त्याचप्रमाणे आजूबाजूच्या सगळ्या नागरिकांनी दिलेला आहे. मी गुरुनाथ मिटबावकर यांचे मनापासून अभिनंदन करतो की एक सुप्त उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला ज्याची खरं तर समाजाला खूप गरज आहे. सध्याच्या काळात रक्ताचा तुटवडा आहे आणि अशावेळी रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी गुरुबाईंनी केलं, त्याबद्दल मी गुरुबाईंचे मनापासून अभिनंदन करतो. रक्तदात्यांना काय आव्हान? रक्तदात्यांना हेच आवाहन कर की ज्यांनी रक्त दिलं त्यांनी प्रत्येक 6 महिन्यांनी जे काय त्यांची टर्म्स कंडिशन त्यानंतर रेग्युलर रक्तदान दिलं पाहिजे. आणि रक्त दिलं नाही त्यांना पण मी आवाहन करतो की आपण प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे. ज्यांच्या काय मेडिकलमध्ये ते फिट बसतात रक्त देण्यासाठी ते योग्य आहेत अशा सर्व रक्तदात्यांनी रक्तदान नियमितपणे केलं पाहिजे. नंतर कुठेतरी उपचार मागावलेले आणि अशामध्ये आता अशा प्रकारे शिबिराचे आयोजन फार गरजेचं आहे. स्लमसारख्या विभागामध्ये हे आयोजन होणं गरजेचं असं लोकांचं म्हणणं काय सांगतं? अशा प्रकारचे रक्तदान त्याचप्रमाणे मेडिकल चेकअप अशा प्रकारचे शिबिर नियमितपणे झाले पाहिजेत. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ते होत आहेत आणि ते आणखीन कसे होतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. करायला तो विचार केलेला, पण माझं त्या टायमाला जॉब नसेल तर मग मी येऊन करून जाईल. पण की देवाच्या कृपेने माझा जॉब नव्हता, 1 तास भेटलं म्हणून मी त्यामुळे रक्तदान केलं आणि मला खूप इच्छा होती की मी रक्तदान करू. आणि आमच्या इथे लागतं शिबिर पण मला द्यायला भेटत नाही, पण इथे मला लागलं म्हणून मी खूप खुश झाले आणि मी दिलं. त्यासाठी थँक्यू रक्तदान दिल्याबद्दल. पण फर्स्ट टाईम दिलं मी याच्या कधी दिलं नाही आहे, फर्स्ट टाईम दिलं. त्यासाठी हे शिबिर लावलं इथं, त्याच्यामुळे धन्यवाद. आणि ह्याच्यानंतरही मी देऊ शकते, पुढे कधी लागेल तर मी देईन. मला खूप चांगलं झालं आणि चांगलं वाटतं आणि आनंद वाटतं इथं दिल्यामुळे.